फ्रेंड्स गुड मॉर्निंग. तर आज आम्ही जाणार आहोत माहूर गड रेणुका माता मंदिर यांचे दर्शन करायला. तर अचानक रात्री ठरलेलं आहे आमचं. हे एवढे कार्यकर्ते आहेत आमचे बघा, वॉटर गलीतले मेन. आदिलाबाद घुमून फिरून बोकरला येता काय म्हणालो नाच करते काय. मित्रांनो, तर आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहोत. आता आमचा सुरू होणार आहे मेन घाट, जो खूप खतरनाक आहे असं म्हणत आहेत. पण आजपर्यंत आपण कधी गाडीवर आलो नाही. बघूच आज कसा फील होते, काय होते. आपण गाडी आली मित्रांनो, गाडी वगैरे खूप येत आहेत मित्रांनो. सावकाश तुम्ही कसं आहे बघा. दादाचे वगैरे बॅनर खूप लागलेले आहेत. आपल्याला जायचे ते बघा तिकडे माहूरगड. गेला का फक्त आणि फक्त 3 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे. आणि दत्त शिखर मंदिर हे फक्त आणि फक्त 6 किलोमीटर आहे. लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल की कुठे जाणार आहोत. आम्ही दोन्ही ठिकाणी जाणार आहोत. बघूया गर्दी किती आहे काय नाही ते. आषाढी एकादशी पण आहे आज. आज खूप चांगला दिवस आहे. आणि मेन म्हणजे आम्ही सगळ्यांनी उपास धरला. सकाळपासून काहीच खाल्ले नाही. तर फक्त 2 प्लेट साबुदाणा आणि 2 कॉफी आणि येता केळं 1 डझन. बाकी काहीच आहे उपाशी. एका चाय उपास आहे. बाकी काहीच खाल्ला नाही बघा. थोडं बहुत जरा हलका डायरी घेतला सध्याला. कारण का उपास आहे ना. उपास आहे जास्त काय म्हणतो. काही नाही 10-12 शब्दाने वडे. हा 12 कुटुंब एका 2 डझन बस. बाकी काही नाही. काय घेतला नाही बघा. हे बघा व्ह्यू बघा पुरं व्ह्यू बघा. आम्हाला रस्ता तर माहित नाही बघा. लोक गाडी पळवते कसं आहे बघा. आम्हाला रस्ता काय माहित नाही बघा. जसं जसं माणसं दिले तसं गाडी पळवायला. आम्ही 4 गाडीवर येणार होतो, पण आमची एक गाडी अचानकपणे पंक्चर झाली. त्यामुळे एक गाडी कॅन्सल झाली. रोड खूपच खतरनाक आहे. रोड खूपच इथे डेव्हलपमेंटची खूपच आवश्यकता आहे. कारण रेणुकामध्ये एक चांगला शक्तीपीठात एक मेन शक्तीपीठ असल्यावानी आहे रेणुकामाता. आधी तुम्ही आजच यायला आणि तुम्हाला आजच रोड बांधून पाहिजे. माध्यम फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या सोशल मीडियाचा तुम्ही चांगला म्हणजे चांगलं आम्ही ते चेक करायला आले. कशी कशा येते सोयी सुविधा तपासायला आल्या. सोयी सुविधा बेटर आहे. जरा गणपतीचा आहे बघा. आम्ही आल्या बघा. त्याच्यामुळे आपल्याला लय मोठा झाला. ठेवून टाका. मित्रांनो, आम्ही तर रस्ता चुकल्या बघा. पहिल्यांदा नाही बे आपण. अरे तेच म्हणजे मला माहित होतं की ते मंदिर होतं. बघा हे येडे करत कुठेही नाही बघा. बघा मित्रांनो, ह्याची काय म्हणते रस्ता चुकले. पण त्यांना माहिती नाही की मला रस्ता माहिती आहे. ऑलरेडी मला ते देवस्थान माहिती आहे म्हणून मी इथून जवळ. नाही मित्रांनो, एक खोटं बोलत आहे. मला रस्ताच माहित नाही मित्रांनो. आमच्या पुढे कार चढ लागली, त्याच्या पुढे चढायला भाऊ. त्याच्यामध्ये रस्ता चुकला भाऊ. आणखी हे कट करून टाकतो की हे कट करून टाकतो. आम्ही कट हे कट होय ना. हे ब्लॉग में जाएंगे आप. हे कट करून टाकतो. हे जाएंगे आप ब्लॉग में. सगळे एडिटरच्या हातात राहते. एडिटर कोण आहे? एडिटर आगे आहे ना. ब्लॉगर एरिया आला की त्याला हिंदी चालू केला बघा. एरिया वाईज हिंदी बोलत आहे. एरिया वाईज हिंदी बोलायला लागला पण बोलतो. बघा आमचे रायडर ब्लॉगर बजाला बेस्ट आहे. चाल तुला आता मित्रांनो, रस्ता चुकले. हे कमानला जायचं कुठे गेली की या साईडला गेलेलं. या कमानीला आता लागते बघा. कमानीवर नाव पण लिहिलं होतं. हा मेन म्हणजे ते मुद्दा आहे बघा. कमानीवर नाव पण लिहिलं. हा बघा बघा मित्रांनो कसा खतरनाक आहे. तेच ते काय व्हिडिओ घ्यायला बे बघा. काही क्षणात आम्ही मंदिरात पोहोचणार आहोत. 4 मिनिटं जाऊ दे. स्टोरेज वरती बिनकामाचं. मोदीजीचा व्हिडिओ बघितला की नाही तुम्ही ते सांगा. किती व्ह्यू गेलाय मोदीजीचा व्हिडिओ? 350. पंतप्रधान बोलते. झाल्या बघा आम्ही देवस्थानापासून. मित्रांनो, आमचा प्रवास सुरू होत आहे आता. काही क्षणात आम्ही पायऱ्या चढणार आहोत. बघा पायऱ्या बघा. पहिली पायरी आहे आमची. आमची पहिली पायरी ही आमची दुसरी पायरी. सक्सेसची पायरी आहे मित्रांनो.
मित्रांनो इथं मस्त बांगड्या दिसत आहे तर आमच्या प्रथम कटोरासाठी बांगड्या घेणार आहोत. बांगड्या बघा मित्रांनो असं बोलत आहे तिथं. नको भाऊ. गंधवाला भाई आता आमच्या डोळ्यातच घालत होता बघा काडी. राज मित्रांनो शुभम भाऊचा लेग मारला नाही. रामकृष्ण हरी. हे आमचा काय प्लॅन काय अचानक ठरलेला आहे बघा. सकाळी उठले की निघाले आम्ही सगळे पोरं होते. बघा हे अथर्व काही नांदेडून आला तर इथं येण्यासाठी. ही गोष्ट वेगळी आहे की त्याच्या घरचे सकाळी येऊ दे ना गेले. ते त्याच्या भावाने पिन मारली होती घरी. त्याच्या भावाला काय बिल मारली रे. घरी येऊ बघा. घरी बसत जाऊ नका असं येत जा इकडे. हो. मित्रांनो एवढ्या पायऱ्या चढल्या आम्हाला गाठ आले 10 किलो वजन कमी होती काय की आता. अरे इकडून वर अरे बघा छोटे छोटे रस्ते चुकायले. रस्ते चुकत आहे बघा यांनी. पहिला गडी तारा पहिली लागली त्या उद्या 7:30. मार्केट खूपच आहे छान इथं. मित्रांनो आम्ही एवढ्यात दमलेलो आहोत. खूप दमलेलो आहोत कारण काय कसं मेहनत करायची सवय नाही आम्हाला. आणि कंटिन्युअस बोलायला आम्ही. हे माझा पहिला ब्लॉग आहे आणि सगळ्याचा पहिलाच ब्लॉग आहे. तर गाईज बोला प्रथम. तर आता पोहोचलेले आपण दर्शनाच्या लाईनला. लाईनीत चला बघा. जवळपास 200 ते 400 मायनस 300 किलोमीटर. बघा मामा कुठून आल्या. किलोमीटरवरून आल्या. असं स्ट्रेंजर संग बोला लागते काय का सांगतो बसलो. बघितलं दर्शन झालं. बघा 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 पब्लिक आहे थोडीफार. मानले बस बघा बांधली की लग्न होऊन जाते मित्रांनो इथं. प्रथम बांधायचा विचार चालू आहे का. हो चालू आहे पण आणले ना काय करू. अरे जाऊ दे नेक्स्ट टाइम कडोडा बांधून काढ म्हणाले. भाऊ मस्त वरी जाऊन बसला. भाऊला टेन्शनच नाही. रोजच दर्शन करते म्हणा भाऊ. आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा आहे माहिती काय नजर ठेवायला. कोणी इकडून तिकडे घुसलं काय प्रवेशद्वार आहे मित्रांनो. चालू आहे आम्ही आता. लवकर दक्षिणा ठेवायचं नको. आमचे महाराज श्री श्री नरसिंह कोटरवार दर्शन ठेवा म्हणा. एक बट्टू लावले नाही तर. असं नसते दक्षिणा ठेवल्यावर. अरे इथं बी कॅमेरा चालू आहे की नाही. अरे विना लाव की विसरलास काय. मेन कार्यकर्त्याला विसरून गेलास. दक्षिणा ठेवत जा बरं तुम्ही. खात्यावर महाराज किती दक्षिणा आले तुम्हाला. 0 रुपये आलेले आहे. अरे थोडस देवापाशी पैसा करायला नसतो. हे घे तू तोड काढ ते हे घ्या. माकडापासून सावधान राहा. कैसे लोग रहते हैं यार. कवले माकडा. भाऊचा उपास नाहीये तरी साबुदाणा खायला. साबुदाणा कमी पडायला तरी परवा नाही. आमचा उपास आहे बघा. मित्रांनो साबुदाणा आज आम्हाला उपास होता. साबुदाणा भेटू लागला इथं. हे सगळेजण साबुदाणा सगळेजण एकट्याला सोडून उपास नव्हतं पण यांनी तरी पण साबुदाणा खाल्लेला. रामकृष्णारी म्हणतात आता बघा. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे तर आम्ही जाणार आहोत दत्त मंदिरला. रामकृष्ण हरी. नवीनच माहित पडलं काहीतरी. राजगड फक्त 35. राजगड फक्त 35 किलोमीटर. चला जायचं मग. राजगड मित्रांनो इंग बघा. हे उपासाची माणसं बघा काय. उपासाची माणसं बघा. हे बघा हातात बघा मीठ टाकून खायला येतो. पुण्याला होता की तिला ट्रान्सफर झाले आपण. क्या बात है. इसको अभी का अभी IAS घोषित कर दो. राजगड गाव आहे बघा. हे राजगड गाव. राजगड गाव असलं काय म्हण मध्ये किल्ला समजायला राजगड गाव. आणि
आमच्या इकडले पोरं बघा राजगड किल्ला ट्रान्सफर झाला म्हणे इकडे. आता आम्हाला माहित पडलं की राजगड गाव आहे किल्ला गाव. आमचे कार्यकर्ते लई भारी आहेत. राजगड किल्ला म्हणाले ते कार्यकर्ते लई डेंजर आहेत आमचे. काय सांगा तुम्हाला. झाली बघा पंक्चर आता. तर माहूरगडाच्या पायथ्याशी म्हणजे आमचं दर्शन झालेलं आहे आणि लगेच आम्हाला कळण्यात आलेलं आहे की आमची गाडी पंक्चर झालेली आहे. तर आता पंक्चर काढण्याची सुविधा इथे जवळपास तर नाहीये. आता खूप अवघड होणार आहे काही. खतरनाक ते लोक दोन्ही हाताने जेवतात. अशी जेवतात अशी ठुसून ठुसून. बघूयात आता काय होते काय. आम्ही आलो बघा अनुसया माताच्या मंदिरला. रामकृष्ण हरी. हे पायऱ्या चढू 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 एवढे दमले तर काय सांगा मॅम. मागी आलेत बघा. सोपते काय यायला. चष्मा काढा चष्मा. अरे ते इन्फेक्शन झालं ना मला त्याच्यामुळे ते जमना काढतो आपल्याला. रांजणेडी झाली म्हणजे रांधणेडी झाली तसं काय काय नाही मित्रांनो. झालं नाही आपल्याला सांगावं लागते यायला. पायऱ्या जाऊ यावंच लागते. पाय दुखायलेत की नाही. पाय कुठून कुठं दुखालेत काय सांगा. बघा मित्रांनो एवढे पाय 20 किलो वजन कमी झाले बघा आज. जाग्यावर बरं. हा नाद नाही करायचा. भाऊ तो किती किलो वजन कमी झाले. तू आधीच कमी आहे. त्याचं वाढलंय आज 20 किलो वजन वाढलं म्हणा बघा. वाढले चलून बघा मित्रांनो बघा. अरे बॉब म्हणाले लेकरं. ऍक्च्युली विनायक कसं वाटलं मग. एकच नंबर. याला काय झालं रे. काय झालं भाऊ तुला एवढं पाणी मागायला. प्रवास सुरू झालेला आहे. खूप अशा स्वागत झालेलं आहे आमच्या परतीच्या प्रवासाचा पावसाने. पाऊस बघा पाऊस. आम्हाला जे पाहिजे होतं ते झालंच नाही. पाऊस आला. आमचा एक कार्यकर्ता इकडे आहे. हे बघा तो आजोबाच्या बाजूला बसलेला आहे. जाऊन झालेले आहे तुहाचे. आमच्या डोक्यावरती एवढं मोठं आभाळ आहे पण तेही पूर्ण ब्लॅक. दिवसा 3 वाजलेत मित्रांनो. 3 वाजले. असं वाटायला की मी रात्रीच्या 8 वाजता प्रवेश केलाय आणि लगेच दिवस व्हायलाय बघा. कारण आभाळ एका ठिकाणी पूर्ण काळावट डार्क आहे. अरे हे काय रे. पूर्ण काळं भर आहे आणि आता बघायला गेलं तर पूर्ण पांढरं शुभद आहे. म्हणजे काय निसर्गाचं वातावरण मला तर काय समजणार गेलं मित्रांनो. Thank you, friends.